नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. प्रत्येक उत्तर असो, पूर्व असो, पश्चिम असो की दक्षिण असो, भारताच्या या चारही दिशांना वेगवेगळे विचार, आचार, वेगळे स्वभाव असणारी माणसं पण आहेत. राजकारणात पण त्याचा अनुभव प्रत्यय येतच असतो. आता 15 मेला भारताचे सरन्यायाधीश यांनी एक युवकांवर, तरुणांवर टिप्पणी केली होती. त्यात त्यांनी युवक हे झुरळासारखे आहेत, किंतु आता झुरळ जनरेशन आहे की काय असा भास होतो असं म्हटलं होतं. आणि त्यांच्या टिप्पणीहून मग देशात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. तर तिकडं कोसो दूर राहणाऱ्या मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या एका युवकानं, ज्याचं नाव अभिजित दिपके आहे, त्यानं अमेरिकेत एक नवीन प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर तयार केला. फेसबुक अकाउंट, ट्विटर हँडल, एक्स याच्याहून त्यानं कॉकरोच जनता पार्टी या नावानं हा प्लॅटफॉर्म तयार केला होता. आणि त्यानं तो प्लॅटफॉर्म तयार केला, तो व्हायरल झाला आणि अवघ्या 5 दिवसात जवळपास 1.5 कोटी फॉलोअर्स अभिजित दिपके याच्या कॉकरोच जनता पार्टीला मिळाले. त्यामुळंच की काय नवीन काहीतरी घडतंय राजकारणात. आता याचं राजकारणाच्या मैदानात ही जर जनरेशन उतरली तर आपल्या पक्षाचं आपलं काय होणार या भीतीपोटी अभिजित दिपकेचा एक्स अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. आता तोही तसा काही घाबरणारा वगैरे असा मुलगा नाही. अभिजितनं लागलीच एक्सवरच कॉकरोच रिटर्न बॅक नावाचं एक एक्स हँडल सुरू केलं आहे. आणि त्यालाही एक पहिल्याच दिवशी 22 लाखाच्या जवळपास फॉलोअर्स लाभले आहे. अभिजित दिपके याचं शिक्षण पुण्यात झालं. पुण्यात त्यानं व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर त्यानं रानडे पुणे आत्ताच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमधून त्यानं मास कम्युनिकेशनची डिग्री प्राप्त केली. आणि तो काही काळ इथं त्या काळात निवडणुका झाल्या त्यावेळेस मीम्स आणि इतर माध्यमातून आपलं वेगळेपण प्रचारादरम्यान दाखवत होता. आता तो या मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर MS डिग्री घेण्यासाठी अमेरिकेत गेलेला आहे. आणि तेथेही तो स्वस्त बसलेला नाही, तर त्याचे उद्योग सुरूच आहे. त्यानं कॉकरोच जनता पार्टी हेच नाव का घेतलं असेल याबद्दलही उलटसुलट चर्चा आहेत. परंतु त्यानं त्या प्लॅटफॉर्मच्या ह्याच्यात जो मूळ उद्देश लिहिला आहे, तो सध्या देशात जे काही चाललं आहे त्याच्यावर व्यंगात्मक टीका टिप्पणी करण्यासाठी माझा हा प्लॅटफॉर्म आहे असं त्याचं म्हणणं आहे. आता अभिजित दिपके हा त्याच्या पुण्यात शिक्षण घेत असताना तो आम आदमी पार्टीशी जोडलेला होता. त्यानं इयत्ता 8वीत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मी अण्णा आहे, त्यावेळेस अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा जोर होता आणि ती टोपी घातली होती. अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवर केलेल्या आंदोलनाच्या ह्याच्यातून आम आदमी पार्टीचा जन्म झाला होता. अरविंद केजरीवाल यांनी हा पक्ष स्थापन केला. त्या पक्षानं दिल्लीची सत्ता काबीज केली, पंजाबची पण सत्ता ताब्यात घेतली, काही खासदार निवडून आणले. मात्र सर्व अतिशहाण्यांचा हा पक्ष असल्यामुळं या पक्षात या दशकभरात अनेकदा फाटाफूट झालेली आहे.
आणि त्या आम आदमी पार्टीच्या सोबत काही दिवस राहिलेल्या अभिजित दिपके यांनी मग काही दिवसापूर्वी कॉक्रोच जनता पार्टी या नावानं जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केला आहे, त्या मागचा उद्देश राजकारणात प्रवेश करायचा आहे की नाही हे तर अजून पुढं आलेलं नाही. मात्र निश्चितच ही युवक मंडळी राजकारणात प्रवेश करेल आणि वेगळेपण काही करण्याचं दाखवून देईल. कारण अगदी 2 वर्षापूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी TVK हा पक्ष स्थापन केला. त्या पक्षाची स्थापना केल्यानंतर अवघ्या 2च वर्षात विजयाने तामिळनाडूची सत्ता पण काबीज केलेली आहे. यावरून हा अभिजित दिपके पुढं चालून राजकारणात येईल. तो राजकारणात त्याचं वेगळंपण दाखवेल आणि कदाचित महाराष्ट्र आणि देशावर पण सत्ता उभा करण्याचा प्रयत्न करेल असंच दिसतंय. अभिजित दिपकेच्या कॉक्रोच जनता पार्टीची महाराष्ट्राची धुरा आपल्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथील पण सध्या म्हणण्यापेक्षा गेल्या 2 दशकापासून पुण्यातच स्थायिक असलेल्या आणि एक उद्योजक म्हणून नावरूपास आलेल्या, समाजसेवक म्हणून नावरूपास आलेल्या आणि उत्तम लेखक असलेल्या अशा सतीश काळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सतीश काळे विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेतात, लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतात आणि आपलं सर्व उद्योग करून लेखनाचं पण काम करतात. त्यांची जवळपास 3 पुस्तकं सध्या प्रकाशित झालेली आहेत. धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या सतीश काळे आता कॉक्रोच जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले असून आता ते महाराष्ट्रातील आपल्या या पक्षाच्या मागे आलेल्या लोकांना काय मार्गदर्शन करतात, कोणती भूमिका घेतात आणि जनतेचं कशा अर्थानं भलं करतात याकडं आपणा सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. सतीश काळे यांच्या निवडीबद्दल आपल्या अण्णा चॅनल त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा पण देते. काल संध्याकाळी 7:30 वाजता टाटा IPL 2026च्या हंगामातील सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या 2 दिग्गज संघात सामना पार पडला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघानं अभिषेक शर्मा, क्लासेन आणि ईशांत किशन या तिघांच्या अर्धशतकीय खेळीमुळं 20 षटकात 4 बाद 255 धावा उभा केलेल्या होत्या. 256 धावाचं आव्हान घेऊन विराट कोहलीसारखा दिग्गज फलंदाज संघात असणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मैदानात उतरला आणि त्यांची तशी सुरुवात ठीक झाली नाही आणि त्यामुळंच त्यांना 255 धावाचं आव्हान पेलणं शक्य झालं नाही. हा सामना सनरायझर्स हैदराबादनं 55 धावांनी जिंकला आणि प्लेऑफमध्ये पहिल्या 2 संघातलं आपलं स्थान कायम ठेवलं. RCB अजूनही जी प्लेऑफच्या ह्याच्यात 4 संघ असतात त्या 4 संघाच्या यादीत आहे, परंतु पुढचा सामना
सामन्यात काय काय होतं आणि मग काय गणितं बदलतात यावर RCB पण दुसऱ्या वेळी IPL करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचेल की नाही याचं उत्तर आपल्याला साधारण 26-27 मेला मिळेल असंच दिसतंय. आज संध्याकाळी लखनौ जायंट्स आणि पंजाब किंग या दोन संघात सामना रंगेल आणि संध्याकाळी 11:30च्या दरम्यान कोणता संघ विजयी झाला हे स्पष्ट होईल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.